विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे कुवर, SM ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. आतापर्यंत आपण पहिल्या प्रकरणातील 3 विचारवंत अभ्यासले. यानंतर चौथे विचारवंत आपण अभ्यासणार आहोत. शैक्षणिक विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण जगभर आहे असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. बघा, सांगा पाहूमध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे 5 सप्टेंबर हा कोणता दिन म्हणून साजरा करतात, आणि दुसरा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 8 काढा. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर पण पान नंबर 8 दिसतंय. या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा फोटो तुम्हाला दिसतोय. अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिनांक 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूमध्ये तिरुत्ताणी या गावी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण तिरुत्ताणी आणि बेल्लोर ह्या 2 ठिकाणी झालं. त्यानंतर ल्युथर मिशन हायस्कूल तिरुपती येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी MA तत्त्वज्ञान या विषयात पदवी संपादन केली आणि MA ही पदव्युत्तर परीक्षा ते उत्तीर्ण झाले. ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी प्रदान केली आणि भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. त्यांच्या वडिलांचं नाव वीरास्वामी होतं, ते तहसीलदार होते. तर त्यांच्या आईचं नाव सीताम्मा या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एका तक्त्यात तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला असं विचारलं आहे आणि काही माहिती दिली आहे. बघूया. 1962 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून विराजमान होते, तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांकडून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली गेली. आणि त्यावर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्या विद्यार्थ्यांना उत्तर दिलं की जर माझा जन्मदिवस तमाम भारतीय शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा होणार असेल तर मलाही आनंद होईल. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना होकार दिला. तेव्हापासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. शिक्षकांबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अतिशय प्रेम, आदर आणि सहानुभूती होती. ते शिक्षकांना नेहमी म्हणत असत की तुम्ही काय शिकवतात याकडे विद्यार्थी फारसं लक्ष देत नाही, तर तुम्ही त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवतात हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षक हा अज्ञानाचा अंधकार नष्ट करत असतो. तर असे हे थोर विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्राला जे शैक्षणिक विचार दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे. पहिला विचार आहे शिक्षणाची व्याख्या. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते शिक्षणातून माणसे निर्माण झाली पाहिजेत. नुसते साक्षर निर्माण होऊन चालणार नाही. केवळ बौद्धिक धडाडी म्हणजे शिक्षण नव्हे, तर मनुष्याच्या विविध प्रवृत्ती आणि भावना यांना परिस्थितीनुरूप सुसंस्कृत वळण लावणे म्हणजे शिक्षण होय. म्हणजेच काय, तर त्यांच्या मते शिक्षणातून एक सुसंस्कृत माणूस निर्माण झाला पाहिजे. दुसरा विचार त्यांनी दिला होता, शिक्षणातून मानवतेची जाणीव व्हायला हवी. मानवतेसाठी जी मूल्य आवश्यक आहेत, प्रेम, माया, विश्वास, नीतिमूल्य, दयाभाव, क्षमाशील वृत्ती, सहकार्य, आदर या बाबी शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांना त्याची जाणीव शिक्षणाच्या माध्यमातून व्हायला हवी, असा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर पुढचा विचार आहे शिक्षणातून लोकशाहीची मूल्य व जीवन पद्धती प्रस्थापित झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतात लोकशाही आहे आणि आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे किंवा आपल्या राष्ट्राचा किंवा देशाचा तो आधारस्तंभ आहे. म्हणून राष्ट्राच्या किंवा देशाच्या विकासासाठी उपयुक्त अशी लोकशाहीची जी मूल्य आहे ती शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवली गेली पाहिजेत, हा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर चौथा विचार त्यांनी मांडला होता, शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हावा. बघा, आज आपण 21व्या शतकात आहोत आणि जर 21व्या शतकातील भारत हा
विज्ञानवादी नसेल तर विद्यार्थी किंवा देशाची ही प्रगती होऊ शकणार नाही. म्हणून भारतातील विज्ञानवादी युवक घडवायचा असेल तर शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. हा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर पान नंबर 9 काढा. पुढचा विचार दिलेला आहे पान नंबर 9 वर. बघा, शिक्षणातून समतोल व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. म्हणजेच काय की शिक्षणातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधील बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा सर्व क्षेत्रांचा विकास झाला तर शिक्षणातून एक आदर्श नागरिक तयार होऊ शकतो. तर हा विचार त्यांनी मांडला होता. म्हणजेच समतोल व्यक्तिमत्व विद्यार्थ्याचं शिक्षणाच्या माध्यमातून विकसित झालं पाहिजे. त्यानंतर शिक्षणातून संस्कृतीचं संवर्धन झालं पाहिजे. बघा, भारतीय संस्कृती आणि ही खूप मोठी संस्कृती आहे. तर संस्कृतीचा अर्थ त्यांनी दिला होता. संस्कृती म्हणजे धर्म, आचार, विचार, चालीरीती, परंपरा, वेशभूषा या बाबी संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. आणि आज आपण बघा, पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्कात येऊन आपण पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतोय आणि आपली संस्कृती लयाला जाते. तर असं व्हायला नको. शिक्षणातून आपल्या मूळ संस्कृतीचा ठेवा विद्यार्थ्यांना समजला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजेच काय, शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन हे झालं पाहिजे. त्यानंतर पुढचा विचार त्यांनी मांडला होता की अभ्यासक्रमातून व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांच्याविषयी परिपूर्ण ज्ञान विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. म्हणजे ज्या परिसरात आपण राहतो, ज्या समाजात आपण राहतो, ज्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण राहतो, तर त्याची वैशिष्ट्य, गरजा आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून होत असलेले आवश्यक प्रयत्न यांचा समावेश कशामध्ये करण्यात यावा, तर अभ्यासक्रमात करण्यात यावा, असा विचार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडला होता. म्हणजे जीवनाशी निगडीत असा अभ्यासक्रम हा असला पाहिजे. त्यानंतर शिक्षणातून स्वयंशिस्तीचे धडे विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत. म्हणजेच काय की व्यक्तिमत्व विकासामध्ये स्वयंशिस्त ही अतिशय महत्त्वाची आहे आणि स्वयंशिस्तीमुळेच विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये किंवा बालकाच्या वर्तनामध्ये कायमस्वरूपाचे परिवर्तन आपण घडवू शकतो. बाहेरून शिस्त लादलेली ही उपयोगाची नाही. त्यामुळे स्वयंशिस्तीचे धडे हे शिक्षणातूनच मिळाले पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणाची व स्वयंविकासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे. कारण का, तर स्त्रियांच्या प्रगतीवरच कुटुंबाची प्रगती, समाजाची प्रगती आणि देशाची प्रगती ही अवलंबून असते. म्हणून स्त्री शिक्षित झाली तर निश्चितच कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी त्याचा उपयोग हा होऊ शकतो. म्हणून स्त्री शिक्षणाचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला होता. तर हे झाले त्यांचे शिक्षणविषयक विचार. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं शैक्षणिक योगदान. म्हणजे शिक्षण क्षेत्राला त्यांचं योगदान काय आहे, तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते. बघा, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने भारतीय शिक्षणाची पुनर्रचना करण्यासाठी 1948 साली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक केली होती. या आयोगाकडे भारतातील उच्च शिक्षणामध्ये आवश्यक ते बदल सुचवण्याचे कार्य सोपवले होते आणि याच आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तर हे त्यांचं शिक्षण क्षेत्राला खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर कुलगुरू पदाची महत्त्वपूर्ण कामगिरी हे दुसरं योगदान त्यांचं आहे. तर भारतातील आंध्र विद्यापीठ इथे 1931 ते 1938 या काळात ते कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि बनारस हिंदू विद्यापीठात 1939 ते 1948 या कालखंडात त्यांनी कुलगुरू पदाची अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली होती. या दोन महत्त्वपूर्ण विद्यापीठांच्या कुलगुरू पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि अतिशय कार्यक्षमपणे त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
कुलगुरू म्हणून कार्य कसे करावे याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे. त्यानंतर तिसरं योगदान आहे त्यांचं, भारताचे राजदूत, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्य केलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, केवळ एवढंच नाही, म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, राजदूत, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास आहे. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एक वेळा भारताचे रशियातील राजदूत म्हणून 1948ला त्यांनी काम पाहिलं आणि 2 वेळा स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती म्हणून 1952 ते 1962 असा हा कालखंड आहे. उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलं आणि 1 वेळा ते भारताचे राष्ट्रपती म्हणून 1962ला भारताचे राष्ट्रपती होते. अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. तर असे हे थोर विचारवंत ज्यांनी शिक्षण क्षेत्राला खूप मोठं योगदान दिलेलं आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ग्रंथसंपदा पण खूप मोठी आहे. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. बघा इथे इंटरनेट माझा मित्रमध्ये तुम्हाला एक कृती दिलेली आहे. इंटरनेटच्या आधारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावे लिहा. निश्चितच तुम्ही इंटरनेटला भेट द्या आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणती पुस्तकं लिहिली, कोणती ग्रंथ लिहिली, त्या ग्रंथांची नावे तुमच्या वहीमध्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. मी तुमचा निरोप घेते. घरी राहा, सुरक्षित राहा.